बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील विलास घुले हत्या प्रकरणानं आता राजकीय वळण घेतलं असून माजी मंत्री धनंजय मुंडे आणि खासदार बजरंग सोनवणे यांच्यातील टोकाच्या आरोप प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघालंय। एका बाजूला शुक्रवारी धनंजय मुंडे यांनी टाकळी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली। एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं चालणार नाही। या प्रकरणातील 10व्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलीस का धजावत नाहीत? ते मोठ्याचं लेकरू आहे म्हणून का, की तो पोलिसांचा लाडका आहे असं म्हणत धनंजय मुंडे यांनी नाव न घेता बजरंग सोनवणे यांचा मुलगा सौरभ सोनवणेला अटक करण्याची मागणी केली आहे। तर दुसऱ्या बाजूला लगेचच SITचं पथक खासदार सोनवणे यांच्या केसमधील पवन सूत या निवासस्थानी धडकलं। खासदार पुत्रावर होत असलेल्या आरोपांच्या अनुषंगानं SITच्या पथकानं त्या ठिकाणी तपास केला। त्यानंतर माध्यमांशी बोलताना संतापलेल्या खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच धारेवर धरलं। त्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये नेमकं काय घडलं? मुंडे विरुद्ध सोनवणे ही आरपारची लढाई सुरू झाली आहे का? ते जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहताय देदनका। मंडळी, केज मांजरसुंबा रस्त्यावरील टाकळी फाटा ते कदमवाडी फाटा या दरम्यान गावकरी नावाचं हॉटेल आहे। मयत विलास घुले हा याच हॉटेलचा मालक होता। 20 जूनच्या रात्री 7:30 वाजता उमेश माने नावाचा तरुण या हॉटेलवर बसलेला असताना बाबासाहेब कदम, त्याचा सासरा रामेश्वर गायकवाड आणि इतर 7 जण त्या ठिकाणी आले आणि अनैतिक संबंधावरून उमेश मानेला जीवे मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली। दरम्यान आरोपींकडून त्याला मारहाण होत असताना तो केजच्या मुख्य रस्त्यानं पळत सुटला होता। तर हे भांडण सोडवण्यासाठी आणि उमेश मानेला वाचवण्यासाठी विलास घुले धावून गेला, पण रामेश्वर गायकवाडनं "तू मध्ये का पडतोस" असं म्हणत विलासवर चाकू हल्ला केला, ज्यात उपचारादरम्यान 21 जूनच्या दुपारी विलास घुलेचा मृत्यू झाला। तर या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाच्या राजकीय दबावावरून पोलिसांनी आरोपींवर ताबडतोब गुन्हा दाखल करून घेतला नाही, असा पीडित कुटुंबाचा दावा आहे। पुढे हजारो नागरिक रस्त्यावर उतरले तेव्हा मयत विलासचा भाऊ रमेश घुले यांच्या फिर्यादीवरून 9 आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल झाला। दरम्यान या प्रकरणात रमेश घुले यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात खासदार पुत्र सौरभ सोनवणे याचं नाव घेण्यात आलंय। आरोपींना पळून जाण्यास सौरभनं मदत केली, तसंच आरोपी जेव्हा विलासची हत्या करत होते त्यावेळी ते सतत सौरभ बजरंग सोनवणेचं नाव घेत होते। त्यामुळे सौरभच्या पाठबळामुळेच हत्या झाल्याचा आरोप फिर्यादी रमेश घुले यांनी केलाय। तर सौरभ सोनवणे हाच या हत्येमागील सूत्रधार असल्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी 3 दिवस केजमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं, पण अजूनपर्यंत सौरभवर गुन्हा दाखल झाला नसून त्याच्या विरोधात ठोस पुरावा सापडल्यानंतरच कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट म्हटलंय। बाकी हत्या प्रकरणातील 9 आरोपींच्या विरोधात उमेश माने यानं दिलेल्या फिर्यादीनुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। हत्येच्या 1 दिवस आधी बजरंग बाप्पा सोनवणे आमचे नातेवाईक आहे, माझं कोणी काही करू शकत नाही असं म्हणत आरोपींनी उमेश मानेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली, तसंच गळा दाबल्याचा देखील आरोप या तक्रारीमध्ये करण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणाचा CID किंवा विशेष पथकामार्फत तपास करावा, पोलिसांनी खरा सूत्रधार शोधावं, पीडित कुटुंबाला न्याय द्यावा असं म्हणत आमदार धनंजय मुंडे विधानसभेत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आणि तेव्हापासूनच मुंडे विरुद्ध खासदार सोनवणे यांच्यातील आरपारच्या लढाईला सुरुवात झाली। खासदार सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख करत राजकीय द्वेषापोटी तो माझ्या मुलापर्यंत गेलाय, त्याला विधानसभेत काय बोलू द्यायचं तर बोलू द्या, त्यापुढे तो परळीत कसा निवडून येतो ते मी बघतोच असं थेट आव्हान दिलंय। तर शुक्रवारी धनंजय मुंडेंनी टाकळी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली असता मुख्य सूत्रधाराला अटक करा, नाहीतर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करावा लागेल असं म्हणत या प्रकरणाला आणखी हवा दिली आहे। त्या ठिकाणी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की विलास घुले खून प्रकरणी 9 आरोपींना अटक केली आहे, पण पोलिसांनी एका आरोपीला अटक केलेली नाहीये। 302च्या गुन्ह्यात त्याला अटक का होत नाही? कारण त्याची वेगळी तपासणी सुरू आहे म्हणून का? त्या एका व्यक्तीला या केसमधून पोलिसांना बाहेर काढायचंय म्हणून साक्षी पुरावे नष्ट करण्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय का? आमची वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, इथं जातीपातीचा विषय नाही, विषय हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे। पीडित कुटुंब जे आरोप करतंय ते गंभीर असून त्याची दखल घेण्यात यावी, ते जर गुन्ह्यात सामील असेल तर त्यांना अटक करावीच लागेल। एका गुन्ह्यात एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय,
मारायला दाखवायला एकाला आणि खून करायचा दुसऱ्याचाच, हे चालणार नाही. आतापर्यंत या बीड जिल्ह्यात 22 खून झालेत. या जिल्ह्यात काम करणाऱ्या कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याला आडनाव लावायचा सुद्धा अधिकार नाहीये. देशभरातील कोणत्याही जिल्ह्यात नसेल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी बीड पोलिसांवर तसंच खासदार पुत्रावर आरोप केलेत. याशिवाय मुंडेंनी नाव न घेता आमदार सुरेश धस यांची देखील चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारण कोणत्याही तपासाआधी सुरेश धस यांनी खासदार पुत्र सौरभ सोनवणे याला निर्दोष असल्याचं सांगितलं होतं. बाकी या सगळ्या घडामोडीत बजरंग सोनवणे यांचा तात्काळ राजीनामा झाला पाहिजे. कारण ते जोपर्यंत या पदावर आहेत तोपर्यंत त्यांचा प्रभाव घुले हत्या प्रकरणावर राहील, असं म्हणत ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी खासदार सोनवणे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. तर मंडळी, एकीकडे धनंजय मुंडे यांनी टाकळी येथे जाऊन पीडित कुटुंबाची भेट घेतली, तर त्याच वेळी दुसऱ्या बाजूला खासदार सोनवणे यांच्या केजमधील निवासस्थानी एसआयटी समितीचं पथक पोहोचलंय. या पथकानं सोनवणे यांच्या घराची झाडाझडती घेत काही गोष्टींची तपासणी केल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच एसआयटीच्या पथकाकडून शनिवारी सौरभ सोनवणे याची देखील चौकशी होणार असल्याचं कळतंय. दरम्यान एसआयटी पथक घरी येऊन गेल्यानंतर खासदार सोनवणे यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडेंवर जोरदार हल्लाबोल केलाय. ते म्हणाले की विलास घुले हत्या प्रकरणातील 10वा आरोपी असा उल्लेख मुंडेंनी केलाय. त्यांना जर आरोपी माहिती असेल तर त्यांनी नाव घेऊन सांगावं, कारण अजून 10वा आरोपी कोणी झालेला नाहीये. पुरवणी जबाबात माझ्या मुलाचं नाव आलं असून त्या दृष्टीने आम्ही तपासात पोलिसांना सहकार्य करत आहोत. संतोष देशमुख प्रकरणात आवाज उठवल्यामुळे मला टार्गेट करण्यात येत आहे. यामध्ये जर मी कुठे दिसलो तर माझ्यावर देखील कारवाई करावी. आमच्या घरात सीसीटीव्ही आहेत, ते तपासा. आमचा सीडीआर काढा. पण यात सगळं राजकारण केलं जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या मुळामध्ये जाऊन सर्व सत्य समोर आणलं पाहिजे, अशी मागणी सोनवणे यांनी केली. तर पुढे मुंडेंचं नाव न घेता ते असंही म्हणाले की मी दिवसाच सगळं करतो आणि दिवसाच बोलतो. तसंच संतोष देशमुख प्रकरणात तुमचे कमीत कमी 100 कॉल असतील, माझा सिंगल कॉल असेल तर दाखवा, असं आव्हान देखील सोनवणे यांनी दिलंय. याशिवाय बीड जिल्ह्यात 22 खून झाल्याचं मुंडे म्हणतायत, पण त्यातील परळीत किती झाले याचं उत्तरही त्यांनी द्यावं, असंही सोनवणे म्हणाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खासदार सोनवणे यांनी या प्रकरणातील 2 प्रमुख मुद्द्यांना हायलाईट केलंय. त्यांचा पहिला महत्त्वाचा प्रश्न असा आहे की घटनेच्या दिवशी संबंधित मारेकरी हे माने नावाच्या व्यक्तीला मारण्यासाठी का आले होते आणि हॉटेलवर काम करणाऱ्या अत्यंत हलाखीची परिस्थिती असलेल्या एका साध्या कर्मचाऱ्याचा जीव घेण्यासाठी इतकं मोठं कट कारस्थान रचण्याचं काय कारण होतं. या 2 प्रश्नांचा खुलासा पोलिसांनी आधी केला पाहिजे. उमेश माने या व्यक्तीनं नेमका काय गुन्हा केला होता की त्याला मारण्यासाठी कट रचून लोक आले होते, हा मूळ प्रश्न असून या गुन्ह्याचा मास्टरमाइंड कोण आहे याचा शोध घेणं आवश्यक आहे. या मानेच्या मागे आणखी कोण आहे की मग जुन्या कुठल्या तरी गुन्ह्यावर पाघरूड घालण्यासाठी ही नवी स्टोरी रचली जाते, असा संशय खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला. थोडक्यात काय तर त्यांनी नाव न घेता धनंजय मुंडेंवरच गंभीर आरोप केलेत. दरम्यान विलास घुले हत्या प्रकरणाच्या निमित्तानं पुन्हा एकदा संतोष देशमुख प्रकरण ताजं झालंय, कारण त्यावेळी देखील अशाच पद्धतीनं वातावरण तापलं होतं. फक्त फरक एवढाच आहे की त्यावेळी धनंजय मुंडे निशाण्यावर होते आणि आज बजरंग सोनवणे आणि त्यांचा मुलगा आहे. आता या दोन्ही प्रकरणांमध्ये पीडित कुटुंबाला न्याय केव्हा मिळणार हे माहिती नाही, पण त्यावरून बीड जिल्ह्यातील राजकारण मात्र जोरात चाललंय असं आता बोललं जात आहे. बाकी मुंडे विरुद्ध सोनवणे ही आरपारची लढाई आता सुरू झाली आहे का, याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.